नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या नगर तालुक्यातील साकत खुर्द गावचे पैलवान अशोकराव शिंदे यांनी जेमतेम परिस्थितींमधून पैलवानकी करून स्वतःची ओळख निर्माण केली। घरचा शेतीचा व्यवसाय वाढवला, त्यानंतर हॉटेल व्यवसायात प्रवेश केला, शेतीला जोडधंदा म्हणून प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला। आपल्या तीनही मुलांना चांगली शिस्त लावली, चांगले शिक्षण दिले, चांगली संगत, चांगले विचार त्यांच्यामध्ये ही शिकवण देऊन आपल्या मुलांनी दुसऱ्याकडे नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करावा आणि आपल्या घरच्यांबरोबर राहावा असा अट्टहास करत स्वतःचं समृद्ध चांगलं असं कुटुंब घडवलं। मित्रांनो, शून्यातून विश्व निर्माण करणं जेवढं अवघड आहे त्यापेक्षा जास्त अवघड आहे ते टिकवून ठेवणं, आणि त्याच्याही पेक्षा जास्त अवघड आहे त्याच्यामध्ये अजून वाढ करणं। आणि त्यांच्या मुलांनी देखील या जबाबदारीचं ओझं यशस्वीपणे पेलवत स्वतःचा व्यावसायिक क्षेत्रामध्ये ठसा उमटवलेला आहे। तर आज आप्पासोबत गप्पामध्ये आपण संवाद साधूयात पैलवान अशोकराव शिंदे यांचे थोरले चिरंजीव अभिषेक शिंदे आणि धाकटे चिरंजीव सोमनाथ शिंदे यांच्याशी। नमस्कार, मी अभिषेक अशोक शिंदे, राहणार साकत खुर्द, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर। आम्ही 2009 मध्ये ओम ट्रॅक्टर्समधून न्यू हॉलंड 3230 हा ट्रॅक्टर घेतला होता, परंतु आमच्या वाढत्या शेतीच्या कामं थोडेसे त्याला कमी पडायला लागले, त्याच्या ताकदीनुसार ते कामं होत नव्हते। म्हणून आम्ही सन 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यात जॉन डिअरचा 5205 हा ट्रॅक्टर घेतला। माझे नाव सोमनाथ अशोक शिंदे, मी राहणार साकत खुर्द, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर। आमच्याकडे जॉन डिअर कंपनीचा 5205 ट्रॅक्टर आहे। गावामध्ये पण आमच्या 8-10 ट्रॅक्टर अजून आहेत आणि दुसऱ्या पण कंपनीचे ट्रॅक्टर आहेत, पण आम्ही सगळीकडे सर्वे करून व्यवस्थित पाहणी करून माहिती घेऊन जॉन डिअर ट्रॅक्टर चॉईस केला। आमचे पाहुणे विजय कोळेकर मॅनेजर आहेत तिथे, त्यांनी पण आम्हाला त्या ट्रॅक्टर संदर्भात व्यवस्थित माहिती सांगितली आणि सगळ्यांच्या सजेस्ट माहिती काढून आम्ही 5205 चॉईस केलेला आहे ट्रॅक्टर। मी स्वतः पैलवान आहे आणि ट्रॅक्टरमध्ये पण जास्त ताकदीचा ट्रॅक्टर पाहिजे होता, कारण असं की आमच्याकडे शेती थोडंसं हार्ड आहे, त्यामुळं कमी ताकदीच्या ट्रॅक्टरला मेहनतीला थोडा प्रॉब्लेम येतो। त्यामुळं मग आम्ही 5205 चॉईस केला। ताकदीच्या आणि ॲव्हरेजच्या या दोन्ही गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून आम्ही 5205 चॉईस केलेला आहे। बाबा, तुम्ही 3 भावंड आहेत, तुमचं शिक्षण काय झालंय आणि शिक्षणानंतर नोकरी वगैरे काय केली आहे का? आम्ही 3 भावंड, त्याच्यामध्ये मी सगळ्यात मोठा। माझं इंजिनिअरिंग आणि लॉ दोन्ही पण झाले। हा सगळ्यात लहान 3 नंबर, याच्यापेक्षा मोठा 2 नंबरचा आहे। मी ज्यावेळेस 2014ला माझं इंजिनिअरिंग झालं त्यावेळेस LG मध्ये लागलो होतो, कॅम्पस थ्रूच लागलो होतो। एक 6 महिने तिथे नोकरी पण केली, परंतु वडिलांचा आमचा थोडा व्यवसायाकडे कल जास्त होता आणि आम्हाला पण शेतीची आणि व्यवसायाची आवड जास्त होती। मग 2014ला तिकडली नोकरी अर्जुन देवा शेळके, गुलाप्पा शेळके यांनी नोकरीच्या ऐवजी इकडं प्रेफर केलं की तिकडं थांबण्यापेक्षा इकडेच या। मग इकडे आलो आणि 2014ला इकडे आल्यानंतर नुकतीच एक जाहिरात मी पाहिली होती, लॉची CET निघली म्हणून। मग मी त्यावेळेस लॉची CET दिली आणि इथं नगरलाच न्यू लॉ कॉलेजला नंबर लागला माझा। मग इथंच मी ॲडमिशन घेतलं आणि ते पूर्ण पण केलं। आणि 2016 मध्ये 2 नंबरचा भाऊ लहाना सागर, त्याचं हॉटेल मॅनेजमेंटला नंबर लागला पुण्याला, त्याचं हॉटेल मॅनेजमेंट झालं। 2019 मध्ये त्याचं झालं, म्हणजे लॉकडाऊन पडायच्या अगोदर त्याचं झालं हॉटेल मॅनेजमेंट। त्यामुळे त्याला पण सिंगापूरचं 18 लाख रुपयाचं पॅकेज होतं हॉटेल मॅनेजमेंटचं। काय सांग? पण आता कसं होतं, इथं वडिलांचा दृष्टिकोन व्यवसायाकडे जास्त होता। मी 2014 मध्ये जेव्हा इकडे आलो तेव्हा ही वडिलांनी जागा घेतली होती। मग ही जागा भरून घेतली, सगळं खारपाड वगैरे भरून घेतलं, याला सगळे लेवल वगैरे करून 2017 मध्ये माझं पण लॉचं कॉलेज संपलं आणि आम्ही इकडं एक रसवंतीचा व्यवसाय सुरू केला भरून झाल्यानंतर। 2018 मध्ये ते रसवंतीला अपग्रेड केली आणि हॉटेल चालू केलं। अच्छा। तर त्यावेळेस 2 नंबरचा भाऊ पुण्याला होता, हा माझ्यासोबत होता, पण त्यावेळेस लहान होता, 12वी 11वी 12वी करत होता त्यावेळेस। मग त्याला पण तिकडं आम्ही जाऊन दिलं नाही सागरला, त्याला पण वडिलांनी इकडे आणलं आणि मग याचं BSc झालं। तर वडील म्हटलं, आता तुम्ही दोघं पण एवढे पोस्ट ग्रॅज्युएट झाले तर तुम्हालाच कुठं बाहेर पाठवलं नाही, याला BSc करून पुढे MSc वगैरे केलं किंवा काय MTech वगैरे केलं तरी काय आपण कुठं बाहेर पाठवणार नाही, मग त्याच्यापेक्षा इथंच थांबा। आणि वडिलांचा दृष्टिकोन असा एक होता की वडील आमचे एकटे होते, मागे त्यांना कोणाचा आधार नव्हता। आता त्यांना पुढं 3 मुलं, भविष्यामध्ये मुलांचा आपल्याला आधार राहिला पाहिजे। नाही तर आज जर सगळे मुलं शिकले आणि जर बाहेर शिकायला गेले किंवा नोकरीनिमित्त बाहेर गेले सगळे, तर मग कुटुंबाची साथ त्यांना मिळणार नाही। आम्ही 3 ठिकाणी जाणार, मग त्यांनी एवढं करून पण ते इथंच राहणार।
बरोबर. मग त्याच्यामुळे ते म्हटले बाहेर जाऊन कमावण्यापेक्षा इथं कमवायला काय अडचण आहे. घरची शेती होती आणि वडिलांनी काय शेती आमची वडिला म्हणजे वाडवडिलाची काही शेती होती आणि वडिलांनी 10-15 एकर क्षेत्र विकत घेतलं होतं. 25 एकर क्षेत्र गावामध्ये पण झालं होतं. म्हणजे तिथंही एक आपण ठामपणे व्यवसाय करू शकत होतो शेतीचा पूर्णतः लक्ष देऊन. आणि सोबतच हॉटेल पण सुरू केल्यामुळं तिथंही आम्हाला घरच्या माणसांसोबत बाहेरच्या भरपूर माणसांची गरज लागते. मग तिथंही आपण लक्ष देऊ शकत होतो. तिथूनही उत्पन्न चांगलं होतं, शेतीचं उत्पन्न चांगलं होतं आणि सोबतच वडिलांचा लँड डेव्हलपमेंटचा व्यवसाय होता. वडिलांनी थोडंसं लेआउट वगैरे म्हणजे बनवून विकायला सुरुवात केली होती. मग तिथंही माणसांची आवश्यकता होती. मग वडील म्हटले की आपण दुसऱ्या तिथं जाऊन काम करण्यापेक्षा तुम्ही सगळे इथं थांबा आणि अजून कुणीतरी बाहेरचे बोलावून घ्या आपल्या कामाला, जेणेकरून आपलंही काम चलन आणि त्यांचाही उदरनिर्वाह होऊन जाईल. अशा दृष्टिकोनातून मग आम्ही तिघं इथंच थांबलो. आता तिघांचे पण लग्न वगैरे झाले आणि सगळे म्हणजे अगदी सेट आहेत. पैलवान, तुम्ही BSc केलंय, तुमचे बंधू सांगत होते तुम्हाला MSc पण करायचं होतं, पण मग हे सगळं शिक्षण वगैरे असताना पैलवानकीची आवड कशी काय झाली? पैलवानकीची आवड लागण्याचं कारण असं की आमचे वडीलच पैलवान होते आणि लहानपणापासून आम्हाला पैलवानकीचा म्हणजे त्यांनी छंद लावला, पैलवानकी आवड निर्माण केली आणि ते पैलवान असल्यामुळं घरातलं वातावरण हे पहिल्यापासून म्हणजे एकदम हेल्दी होतं. लहानपणापासून दूध वगैरे हे सगळ्या गोष्टी घरच्याच होत्या नॅचरली. आणि मग वडिलांनी हे केल्यानंतर आम्हालाही त्या गोष्टीची आवड निर्माण झाली. लहानपणापासून आम्ही कुस्ती वगैरे ह्या गोष्टी आम्ही तालमीत पण होतो बाहेर. पण नुसती कुस्तीच नाही तर कुस्तीसोबत आम्ही शिक्षणही पूर्ण केलं. मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, डिग्री कंप्लीट झाली आणि त्यानंतर आम्ही व्यवसायाकडे वळालो. बरं पैलवान, वडिलोपार्जित संबंध आहेतच. समजा आमच्या वडिलांनी 2009 साली तुम्हाला ट्रॅक्टर दिला होता. मी कायम त्यांच्या तोंडून ऐकायचो की तुमचे जे अण्णा आहेत वडील पैलवान अशोकराव शिंदे यांनी त्या काळामध्ये खूप स्ट्रगल करून हे सगळं उभं केले. तर तुमचा अनुभव काय, म्हणजे मला जरा थोडं डिटेलमध्ये सांगता का कसं काय झालं? आमचे वडील एकटेच होते. आमचे वडील लहान असतानाच 1-1.5 वर्षाच्या असतानाच त्यांचे वडिलांचं छत्र हरवलं. त्यांचे वडील एक्सपायर झाले होते. म्हणजे कुटुंबामध्ये त्यांना दुसरा कोणाचा आधार नव्हता आणि त्यांनी आज हे जे काही सगळं उभा केलं आहे हे एकदम शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखंच म्हणावं लागेल. कारण एवढ्या म्हणजे कुठलाही कोणाचा आधार नसताना आज एवढं उभा करणं शक्य नाहीये. बरोबर. आज मुलांना आपण पाहतो की सगळ्या काही गोष्टी अवेलेबल असून, सगळ्या गोष्टींचा सपोर्ट असून म्हणजे सर्व काही गोष्टी निर्माण करता येत नाहीत. पण त्यांनी शून्यातून सगळ्या गोष्टी आज आमच्यासाठी एक विश्व निर्माण करून ठेवलं आहे आणि ते अजून 2 पावलं कसं पुढे घेऊन जाता येईल हे आमचे प्रयत्न चालू आहेत. वडिलांचं म्हणजे पहिल्यापासून स्वभाव खूप स्ट्रिक्ट. लहानपणापासून आम्हाला म्हणजे त्यांनी खाण्यापिण्याच्या गोष्टी म्हणा किंवा या कधी कुठल्या गोष्टीची कमतरता भासून नाही दिली. पण त्यांना पहिल्यापासून ह्या म्हणजे कोणा वाईट संगत म्हणा किंवा कधी व्यसन अशा गोष्टींकडे म्हणजे त्यांनी आम्हाला धाक एवढा होता की ह्या गोष्टींकडे आम्ही कधी वळलो नाही. आजोबा आमचे आर्मीमध्ये होते आणि आजोबा वारल्यानंतर आमच्या आजीला पेन्शन मिळायची. त्याच्यामुळे घरची तेव्हाची परिस्थिती अशी काय खूप चांगली होती असं नव्हतं, पण आजीला पेन्शन मिळत होती. त्याच्यामुळे कुटुंब आमचं चालायचं त्याच्यावरती सगळं. आणि पूर्वीचा काळ कसा होता म्हणजे त्या काळामध्ये आता जसं लहान मुलांना अगदी 4-5 वर्ष झाला का इकडं कोचिंग क्लासेस तिकडे हे क्लासेस असा काळ तो नव्हता. त्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये काय व्हायचं, जास्तीत जास्त मुलांना हे कुस्ती वगैरे हे जे गावठी खेळ आहेत याच्याकडं मुलं ऑटोमॅटिकच वळले जायचे, कारण ती संगतच तशी होती सगळी त्यावेळेस. मग आमचे वडील थोडेसे मोठे कळते झाल्यानंतर 2 बहिणी होत्या त्यांना मोठ्या, त्यांचे लग्न झाले आणि त्यांचे लग्न झाले तर वडील थोडंसं एक कर्तृत्वाला आले, घरात लक्ष द्यायला लागले कमी जास्त काय. आणि मग त्याच्यातून ते कुस्ती क्षेत्रामध्ये गेले थोडंसं. मग गावात बाकीचे पण मित्रमंडळी त्यांची होतीच आणि त्यावेळेस जुना खेळच सगळ्यात हा मोठा की कुस्ती ग्रामीण भागामध्ये. त्यावेळेस ना क्रिकेट होतं ना हे काय खेळ नव्हतेच त्यावेळेस. मग त्याच्यातून बाहेर कुस्त्या वगैरे खेळायला जायचे इकडं तिकडं. मग बाहेरचे जे नामांकित पैलवान होते त्यांचे थोड्या ओळखी वगैरे झाल्या, संपर्क थोडासा वाढत गेला आणि नगर शहर जवळ तोपर्यंत साधारणतः 1990च्या काळामध्ये वाहतूक वगैरे चांगली सुरळीत सुरू झाली. गाड्यांनी वगैरेला नगरला जाणं येणं व्हायचं. मग नगरमध्ये गेल्यानंतर तिथं थोडंसं अरुण काका जगतापांशी संबंध आले. तिथून बलवीम आप्पा शेळके, बबनांना शेळके, अर्जुनदेव शेळके यांच्या संपर्कामध्ये जे बाहेरचे मोठमोठे तिथल्या तालमीमध्ये आणि पैलवान मंडळी होती त्यांच्याशी कनेक्टेड झाली. मग त्यांच्याशी कनेक्टेड झाल्यानंतर थोडंसं त्यांचं कॉन्टॅक्ट वाढत गेलं. मग तिथून पुढं थोडंसं जमीनचे व्यवहार वगैरे किंवा कुठंतरी आपल्याला कुठून कोणत्या मार्गातून एक पैसा कमवता येईल, कोणता व्यवसाय करावा लागेल काय, ह्या दृष्टिकोनातून थोडंसं त्यांचे संपर्क अजून वाढत गेला त्याच्यामध्ये. आणि मग तिथून पुढं गाडी थोडीशी जरा रुळावरती यायला लागली आमची. मग त्याच्यानंतर मग आम्ही तिघं भाऊ थोडंसं शिक्षण वगैरे झालं आमचं. मग शिक्षण झाल्यानंतर जे ते मोठं होत गेलं तसं मग सगळ्या गोष्टीतून आर्थिक
म्हणजे वाढ व्हायला लागली कुटुंबामध्ये. ह्या दृष्टिकोनातून आतापर्यंत हे सगळं सेट केलं वडिलांनी. आता तुमच्या वडिलांनी एवढं मोठं शून्यातून विश्व निर्माण केलंय, तुम्हाला चांगलं उच्च शिक्षण पण दिलंय. पण मला आता असं विचारायचं की समजा एवढं उच्च शिक्षण घेऊन चांगलं शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला शेतीत रुची राहिली कशी आणि तुम्ही शेती कशा पद्धतीने करता? मुळात सर आमचा जन्म हा ग्रामीण भागातच झाला. त्यामुळं जन्मल्यापासून आम्ही लहानपणापासून शेती पाहत आलो, शेतीशी निगडीत गोष्टी पाहत आलो लहानपणापासून. आणि मग त्या बालमनावरती थोड्याशा आमच्या त्या गोष्टी रुळलेल्याच होत्या की समजा आता लहानपणी बैल हाकायचे, आऊत हाकायचं. जसं आताच्या मुलांना टू व्हीलर वगैरे चालवा वाटते, तर त्यावेळेस टू व्हीलर वगैरे नव्हत्या. त्यावेळेस तेच वाटायचं, बैलगाडी चालवायची, बैलाच्या मागं जायचं, रानात जायचं. ह्या गोष्टी थोड्याशा आवड होती लहानपणापासून. नंतर थोडंसं पुढं गेलं, कॉलेज वगैरे झाले, ह्या गोष्टी थोड्याशा विसरल्यासारख्या झाल्या. पण ज्यावेळेस कॉलेज संपलं, नोकरी सोडली, इकडे आलो, व्यवसायाकडे वळालो, व्यवसायात लक्ष घातलं, त्यावेळेस जे गावात शेती होती त्याच्यामध्ये परत लक्ष घालायची वेळ आलीच. म्हणजे आजही आपण काय स्वतः जाऊन शेतीत कामं करतो अशाच भाग नाही, परंतु माणसं लावायचे, माणसं लावून त्यांच्याहून त्या गोष्टी करून घ्यायच्या. ते सुद्धा एक म्हणजे कौशल्याचे तुम्ही केल्यासारख्याचे स्वतःच ते. म्हणजे असं सांगितलं झालं असं नाही, प्रत्यक्षात आपल्याला तिथं वैयक्तिक लक्ष द्यावंच लागतं. त्या गोष्टी करूनच घ्यावं लागतात तिथं. असं मनाने सांगितलं ते झालं असं होत नाही. मग 2009 साली वडिलांनी ट्रॅक्टर घेतला होता, न्यू हॉलंड 3230 होता, ओम ट्रॅक्टर्स वाल्यांकडून घेतला होता. आमच्याकडूनच घेतला होता. तुमच्याकडेच होतं का ते तेव्हा? बरं. आता त्यावेळेस की आपली ओळखच नव्हती किंवा त्यावेळेस तुम्ही मालक होते ते आम्हाला माहिती नाही, आमचे वडील बघायचे त्यावेळेस. हा. तुमच्या वडिलांची आणि आमच्या वडिलांचे मात्र तेव्हापासूनचे संबंध, दादा जगताप वगैरे आमच्या वडिलांचे संबंध चांगले, तुमचे आणि त्यांचे नातेगोतीच आहेत. त्याच्यामध्ये ते काय बाकीचं सांगायची तुम्हाला गरजच नाही. मग वडिलांनी जो ट्रॅक्टर घेतला होता त्यावेळी शेती पण थोडीच होती, म्हणजे 10-12 एकर आमची वडिलांची शेती होती. मग त्या छोट्या शेतीसाठी तो छोटा ट्रॅक्टर आम्हाला कम्फर्टेबल वाटत होता. पण नंतर काय झालं, थोडंसं शेतीची कामं वाढत चालली आणि आता आपल्याला वेळ पण नाही पूर्वीसारखा. आता फास्ट काम पाहिजे आणि लगेच पाहिजे. म्हणजे आज नांगरट केली का उद्या सकाळी त्यात रोटावेटर मारायचं, उद्या संध्याकाळी पिरून टाकायचं, 2 दिवसात पेरणी क्लिअर करायची. बरोबर, ही अशी वेळ आताची. मग ह्या छोट्या ट्रॅक्टरनी कामं पण होत नव्हते आमच्याकडून. म्हणून मग आम्ही काय केलं की थोडासा मोठ्या ट्रॅक्टरचा शोध घ्यायला लागलो. आम्हाला असा मोठा ट्रॅक्टर घ्यायचा होता का जो खूप मोठा पण नाही झाला पाहिजे आणि जसा आता न्यू हॉलंड आपला कमी पडतोय तसा कमी पण नाही पडला पाहिजे ताकद. आम्ही बऱ्याच ठिकाणी चौकशी वगैरे केली. आमचं महिंद्रा ट्रॅक्टर घ्यायचं पण ठरलं होतं, फायनल झालं होतं. परंतु काय झालं, आमच्या त्या आत्याचा मुलगा तुमच्या शोरूमला तिचं मॅनेजर होतं, मग कोळेकरांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही जॉन डिअरला एकदा पहा, एक व्हिजिट द्या, कसे वाटते तुम्हाला पहा. बाकीच्या सगळ्या ट्रॅक्टरपेक्षा जॉन डिअर ताकदीला वगैरे बेस्ट येतं. मग आमचे बंधू आणि जिल्हा परिषद सचिन भाऊ जगताप तिथं आले होते, आमचे वडील गेले होते. यांनी सगळ्यांनी तिथं पाहिलं आणि मग त्यांना तो ट्रॅक्टर तिचा 5205 त्यांना सगळ्यांना आवडला. आणि मग तो ट्रॅक्टर 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण तो ट्रॅक्टर घेतला. तर आता त्या ट्रॅक्टरमुळे होतं काय की आम्हाला दोनही सोबत सापडते. म्हणजे अगदी शेतीत काय नांगरटीचं काकर पडायचं काम चाललं, एक तिकडं गुंततो आणि काय ट्रेलर काम वगैरे चालत असेल तर हा पण चालतो. म्हणजे आम्ही हाही न विकता दोन्ही पण ठेवले आणि आता ते काम पण आमचं होतंय व्यवस्थित आणि अडचणी येत. बरं, मला सांगा, शेतीमध्ये आता पिकं कोणते कोणते घेताय? आता रब्बीचा हंगाम संपलेला आहे, आता खरीप हंगाम सुरू झाला आहे. तर खरीपामध्ये ज्वारी, हरभरा, गहू आणि कांद्याची प्रामुख्याने लागवड होती. बरं. ऊसाची लागवड काय प्रमाणात होती, पण आता या सीझनमध्ये कोणी जास्त लावत नाही, कारण आता उन्हाळा तोंडावालेला असतो आणि नंतर काय होतं, पुढं पाणी कमी पडते. मग ऊसाची लागवड जास्तीत जास्त रब्बीमध्ये, मग ते पावसाळ्यात होते. आणि ज्यावेळेस रब्बीचे हंगाम सुरू होतो तर त्यावेळेस मग मूग, उडीद, तूर हे पिकं जास्त केली जातात. आणि आमचा थोडासा शेती काळ्या माती शेती चांगली आहे, त्याच्यामुळे इथं मकाचं वगैरे प्रमाण जास्त असतं. अच्छा. ह्या रब्बीच्या हंगामामध्ये. आता खरीपामध्ये कांद्याची लागवड जास्त होती. सध्या 1-2-4 वर्षामध्ये शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे पण चांगले झाले. चालू वर्षी नाही झाले ती गोष्ट वेगळी आहे, पण इथून मागे झालीच. आणि ग्रामीण भागातील शेतकरी थोडासा उजारला, तो कांद्याचा जीवच उजारला. बरोबर. म्हणजे किती आज कोणी म्हणलं की आज भाव नाही, कांद्याने लोकांचं वाटोळी केलं, तर हे चुकीचं आहे. बरं, शेतीला माणसं मिळतात? शेतीला सध्या तीच सगळ्यात मोठी अडचण आहे की माणसं मिळत नाही. परंतु आता काय आलंय, थोडंसं आता तंत्रज्ञानाचं युग आलेलं आहे. आता बऱ्याचशा गोष्टी आपण मशनीवरचं डिपेंड राहतो, पण तरी काही ठिकाणी माणसं लागतातच. समजा खुरपाणीसारखं काम आहे तर ते काय मशनीने होऊ शकत नाही. आता त्याला ऑप्शन आहे फवारणी, पण काय होतं, फवारणीने थोडंसं शेंडे जळत तणाचे आणि खाली मुळं तसेच राहतात. पुढच्या पाण्याला परत ते खालून फुटून हिरवगारच होतं. त्यामुळे खुरपान करावंच लागते. माणसाच्या अडचणी आहेतच.
पण त्याचबरोबर थोडंसं मशनीवरती पण डिपेंड राहावंच लागतं. बरं, पण मग ट्रॅक्टरच्या शेतीने काही फायदा झालाय का तुमचा? ट्रॅक्टरचा जर ट्रॅक्टर नसते तर आज शेतीच झाली नसते, बरं. कारण बैलाच्या जोवरती एवढं शक्य नाही. आणि आता माणसाचीही तेवढी ह्युमॅनिटी राहिली नाही का तो त्या बैलाने एवढं हातभर. बैलाने शेती करायचं म्हणजे जेवढं कष्ट बैलालाही तेवढं त्याच्या मागच्या त्या माणसालाही. बरोबर. म्हणजे बैल जर दिवसभर आवतावरती पाळी घालतोय पुढं, तर त्या शेतकऱ्याला पण मागं तेवढं दिवसभर चालवाच लागते. बरोबर. म्हणजे असं नाही की बैल पुढं चालले आणि भविष्यामध्ये फार रिमोटवरती चालणार ट्रॅक्टर येते ती गोष्ट वेगळी. आजच रिमोटवरती चालता येत नाही असं नाही. ऑलरेडी आहेत, बाहेरच्या देशामध्ये आहेत, चालतात आहेत, बिना बरोबर. माणसाचे ट्रॅक्टर. बरोबर, जॉन डिअरचे बरोबर. पण आहेत. आहेत. तसं पाहिलं ना तर सर आता जेव्हापासून ट्रॅक्टर मार्केटमध्ये आले हा. आणि शेतीसाठी प्रामुख्याने शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर व्हायला लागला, तेव्हापासून शेतीची कामं फास्ट व्हायला लागली. बरोबर. म्हणजे अगदी नांगरणी असू द्या, काकरापाळी, पेरणी. पूर्वी लोक फक्त ट्रॅक्टरनी नांगरणी वगैरे करायचे. आता पेरणी ही पूर्णतः 100% जवळजवळ ट्रॅक्टरवरती अवलंबून आहे. म्हणजे कोळपणी पण आता ट्रॅक्टरनी करतायत. बरोबर. आता ते ट्रॅक्टरला थोडेसे छोटे चाकं वगैरे आलेले, तर फवारणीचं पण त्याच्यावरून काम चालतंय. नवीन तंत्रज्ञान. आणि त्याच्यात आता जॉन डिअर थोडंसं या अपडेटच्या युगामध्ये जॉन डिअर पण अपडेट कसं राहता येईल, आपण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा प्रकारे देऊ शकतो. म्हणजे एकच जॉन डिअर कंपनी अगदी हार्वेस्टरपासून तर ट्रॅक्टरचे सगळे अवजारांपर्यंत सगळे बनवते. आता काल परवा दिवशीचा अर्जुनदाव शेळके आणि आम्ही आलो होतो तिथे शोरूमला तुमच्याकडे, तर त्यावेळेस तुम्ही तो ट्रॅक्टर दाखवला. त्याला तो कांदा लागवणीच्या मशनीसाठी जो गिअर आहे छोट्या गिअरचा, क्रिपर गिअर. हा क्रिपर गिअरचा, तर तो आलेला आहे आपल्याकडे, अवेलेबल झाला. आपल्या जॉन डिअरकडे पण झालेली. आणि कुठंतरी एक जॉन डिअर शेतकऱ्यांना मदत होती त्या जॉन डिअरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, आणि त्यांची कामं फास्ट होतात. आता कांदा लागवडीचा प्रश्न एवढा बिकट होता, म्हणजे 1 एकर कांदा लावायला साधारणतः 10 ते 12 माणसं लागतात एक दिवसभर, आणि तरी ते होत नाही. आणि एवढं आजबाचं काम म्हणजे प्रत्येक एक कांद्याचं रोप असं वाकून लावायचं म्हणजे सोपं नाही. बरोबर आहे. मग आता ट्रॅक्टरमुळे काय झालं, अगदी वरती थाटामाटात बसायचं आणि वरून फक्त एक रोप टाकत चालायचं, ते ऑटोमॅटिक खाली लावत चालतंय, सोबतच सारा पडत चालतंय. आता जे आता आम्ही स्वतः बेड पद्धतीवरती किंवा वाफा पद्धतीवरती कांदा लावतो. आता वाफा पद्धतीवरती कांदा लावायचं म्हणलं ना, तर ते प्रत्येक वाफ्याला म्हणजे अगदी आपण जसं लहान मुलांना सजवतो ना, तसं प्रत्येक वाफ्याला सगळ्या बाजून सजून घ्यावं लागतं. बरोबर आहे. कुठं म्हणजे माती कमी जास्त आहे का, चढ उतार आहे का, असं एका असेल तर पाणी एका साईडला जाईल का, ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. पण आता ते जर ऑटोमॅटिक यंत्राने आलंय तर ते चालूमध्ये सगळं होतंय. शेतकऱ्यांचं तिथं पण कुठंतरी बराचसा वेळ वाचतोय, कष्ट वाचतात, पैसे वाचतात. आज माणसं भेटत नाहीत आणि भेटलं तरी त्यांना पैसे खूप द्यावं लागतात. हा तर तुमचा भूतकाळ झाला. आता तुमचं वर्तमानाचं आणि भविष्याचं काय प्लॅनिंग आहे? तर वर्तमानामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ती वडिलांनी जे नाव कमवलं किंवा जे काय कमवून ठेवलंय हे वाढवणं आणि त्याला सांभाळणं, टिकवून ठेवणं सगळ्यात आधी. कारण बहुतांश ठिकाणी असं होतंय की बापदादांनी भरपूर गोष्टी कमवून ठेवल्या आणि पुढच्या पिढीने त्या बऱ्यापैकी घालण्यातच मोठे पण दिलेलं आहे, प्राधान्य त्यालाच दिलेलं आहे. तर तसं आपल्या बाबतीमध्ये होता कामा नाही, कारण की त्यांनी सगळ्या त्या गोष्टी ज्या केलेल्या त्या एकदम स्ट्रगल करून केलेलं आहे. आपल्या वाट्याला तेवढं स्ट्रगल आलेलं नाही आहे, परंतु आपण एवढं स्ट्रगल करायचं की त्यांनी जे काय करून ठेवलं आहे तर त्याला थोडंसं पुढं वाढवायचं. त्यांच्या एवढं आपल्याला वाढवता येणार नाही हे 100% खरं आहे, कारण ते जास्त त्याचे स्टार असतात, प्रत्येकाला तेवढ्या गोष्टी जमत नाहीत. पण आपण ते काहीतरी अजून वाढवायचा प्रयत्न करायचा. आता जे आपण वडिलांनी जे सुरू करून दिलेले आहे किंवा नंतर आम्ही जे स्वतः चालू केलेले व्यवसाय ते जे आपण वाढवले तर त्याच्यामध्ये आज आपण पूर्णतः यशस्वी होतो. भविष्यामध्ये अजून तुमच्यासारखा एखादा व्यवसाय सुरू करून त्याच्यात कुठेतरी वाढू, नाही तुमच्या शेजारी पण तुमच्या मागं का व्हायना असं राहू बा आम्ही तुमच्या काहीतरी करत सतत करत राहिलं तर ही न थांबणार किंवा हे एक असं चक्र तयार करायचं का ते आपण जरी थांबलो तरी ते थांबलं नाही पाहिजे. बरोबर. जास्त मोठं नाही बनताला हरकत नाही, पण काहीतरी छोट्यामध्ये ते थांबलं नाही पाहिजे. म्हणजे आपलं त्याच्या पाठीमागे कुठंतरी चालू आहे. जसं तुमच्या वडिलांनी चालू केलं तर ते तुम्ही पुढं चालवलं, मग तसं आमच्या वडिलांनी बस तसं प्रयत्न ठेवत राहायचे. तुम्ही चालवत आहे प्रयत्न नाही, तुमचे खूप प्रयत्न चांगले येतं. तुम्ही इथपर्यंत आता एक साधारणतः आमच्यासारख्या सर्वसाधारण गिरायकाला तुम्ही जर एवढा वेळ देता, आम्ही जर 10-5 ट्रॅक्टर घेतले असते तुम्ही 8-10 दिवस इथंच येऊन बसले असते. एक घेतला तरी तुम्ही पूर्ण दिवस दिला आज आमच्यासाठी. पूर्ण सगळ्यांनी तुमच्याकडं अनुभव म्हणून तरी आलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांसाठी पण माझं सांगणं आहे का ट्रॅक्टर घेताना कोणता कमी किमतीचा आहे हे घेण्यापेक्षा कोणत्याचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि कोणता जास्त दिवस आपला टिकू शकतो. कारण आपण काय आपल्या आयुष्यामध्ये दर 2 वर्षाला ट्रॅक्टर बदलणार नाहीत. ज्यावेळेस तो ट्रॅक्टर पूर्ण वीक होतो त्या दिवशी आपण त्याला चेंज करतो. मग घेताना जर चांगला ट्रॅक्टर घेतला तर निश्चितच तो जास्त दिवस टिकणार, तुम्हाला त्याची सेवा पण जास्त दिवस घेता येणार.
आणि आज 10-5 रुपयाचा विषय राहतो तो काय जास्त फरक पडत नाही किमतीचा. बरोबर. 5-50 हजार कुठेतरी इकडे फरक पडतो. तर मित्रांनो, आज आपण साकत खुर्द गावचे पैलवान अशोकराव शिंदे यांच्या हॉटेल साई सागर याला भेट दिली आहे. त्यांचे तीनही चिरंजीव अभिषेक, सागर आणि सोमनाथ या तिघांची आज आपण भेट घेतली आहे. त्यांनी उच्च शिक्षण तर घेतलेच आहे, पण त्या उच्च शिक्षणानंतर घरची शेती पाहिली. त्या शेतीला अधिक समृद्ध आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या तंत्रज्ञानाला अजून भर देऊन वाढवलेलं आहे. तसेच एका व्यवसायाबरोबरच दुसरे अगणित व्यवसाय सुरू करत शेतीबरोबरच हॉटेलचा व्यवसाय, रिअल इस्टेट डेव्हलपमेंटचा व्यवसाय, ऑइलचा व्यवसाय, असे अनेक व्यवसाय एकामागून एक चालू करत आपला वडिलांचा जो वारसा आहे तो अधिकाधिक रूढ आणि वाढवत नेत इथपर्यंत आलेले आहे. वडिलांचा वारसा नुसता चालवलाच नाही तर त्याला आणखी वाढवत चाललेले आहे. त्यांनी चांगली क्वालिटी, चांगली टेक्नॉलॉजी आणि चांगल्या प्रकारची वागणूक यासारखे चांगले संदेश आज आपल्याला दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचा संदेश आज इथं दिलेला आहे की शेती ही चांगल्या पद्धतीने वाढवली पाहिजे. तसेच त्यांची ही मेहनत ते देत असलेल्या जेवणामध्ये सुद्धा दिसून येते. त्यांचे जेवणाची क्वालिटी एकदम टॉपमध्ये आहे, क्वांटिटी पण चांगली आहे आणि तुम्हाला जर वेळ मिळाला तर एकदा नक्की भेट द्या.